नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील एक गंभीर प्रकार समोर आला आहे। बेटक बिलवली ते नायगाव रस्त्याचे नुकतेच डांबरीकरण झाले होते। या रस्त्यासाठी तब्बल 6,66,00,000 रुपये खर्च करण्यात आले, परंतु हा रस्ता इतका निकृष्ट दर्जाचा निघाला की एक तरुणाने हातानेच रस्ता उखडून दाखविला। या तरुणाने आमदार राजेश पवार आणि खासदार रवींद्र चव्हाण यांच्यावर रोष व्यक्त करत एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे। 10 वर्षापासून प्रलंबित असलेला हा रस्ता अखेर झाला खरा, परंतु निकृष्ट कामामुळे तो बोगस रस्ता ठरल्याची टीका नागरिक करीत आहेत। गोवा येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या 10व्या राष्ट्रीय महाअधिवेशनाचे उद्घाटन करण्यात आले। या कार्यक्रमात राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे आणि इतर मान्यवर उपस्थित होते। यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी ओबीसींच्या हक्कांचा लढा या स्मरणिकेचे प्रकाशनही केले आहे। या निमित्ताने ओबीसी समाजापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असतो आणि मला अतिशय आनंद आहे की या ठिकाणी महासंघाने देखील मान्य केलं की महाराष्ट्रात आणि देशात गेल्या 10 वर्षामध्ये 57 निर्णय ओबीसी हिताचे झाले, त्यापैकी 50 निर्णय हे आमच्या सरकारने महाराष्ट्रात घेतले आहेत आणि 7 निर्णय हे त्या ठिकाणी माननीय मोदी साहेबांनी घेतलेले आहेत। त्यामुळे ओबीसी समाजाच्या विविध ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण करणारं आमचं सरकार आहे आणि आता नव्याने काही मागण्या आमच्या समोर आलेल्या आहेत त्याही पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही करू। नाशिक रोड येथील एका खासगी रुग्णालयात औषधांच्या बिलाच्या नावाखाली मोठी लूट उघडकीस आली आहे। रुग्णालयाने रुग्णाच्या नातेवाईकांना मेडिकलचे बिल तब्बल 26,782 रुपये दिले, मात्र त्याच औषधांचे बाजार मूल्य फक्त 6,000 रुपये इतके असल्याचे नातेवाईकांनी दुसऱ्या मेडिकलमधनं तपासून उघड केले आहे। 26,782 रुपये ही सगळी जी लिस्ट आहे ही मी माझ्या मित्राच्या मेडिकलमध्ये दाखवली तर त्यांचं असं म्हणणं आहे ही लिस्ट पूर्ण टोटल 6,000 ते देत आहे। सेम कंपनी। वा 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 वा, टाळ्या वाजवा सगळ्यांनी, टाळ्या। सेम 20,000 रुपये फक्त मेडिकल मध्ये लूट आहे। रुग्णांच्या नातेवाईकांनी हा प्रकार थेट समोर आणल्याने हॉस्पिटलने बिलात कपात केली। हा प्रकार समोर आल्यानंतर काही डॉक्टर औषधांच्या नावावर अक्षरशः लूट करत असल्याचा आरोप होत आहे। डॉक्टरांना ईश्वराची उपमा दिली जाते, परंतु या घटनांमुळे डॉक्टर व्यवसायाची प्रतिष्ठा डागडत असल्याची प्रतिक्रिया नागरिकांमधून येत आहे। आता असं बोलल्यानंतर किती विचित्रपणा आहे। लाईव्ह दाखवल्यानंतर 26,000 कमी करून 6,000चं बिल सेटल करतात। थुकलं पाहिजे की नाही यांच्या तोंडावर? मला सांगा फक्त काय केलं पाहिजे? भारत माता की जय। छत्रपती संभाजीनगर येथे पार पडलेल्या श्री संत सद्गुरू योगीराज गंगागिरीजी महाराज यांच्या 178व्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये सहभागी होण्याचा सौभाग्यपूर्ण अनुभव लाभला आहे। हजारो भक्तांच्या उपस्थितीत भक्तींनी भारलेले वातावरण अनुभवायला मिळाले आहे। अखंड हरिनाम कीर्तन आणि साधू संतांच्या मार्गदर्शनामुळे वातावरण पवित्रतेने भरून गेले। भक्ती, श्रद्धा आणि समाधानाने भरलेले हे 7 दिवस भक्तांसाठी अमूल्य ठरलेत। आज मी मुंबईवरनं आलो आणि मुंबईवरनं आमचं विमान उडाल्यानंतर आम्ही तिघही मंत्री अथांग समुद्र पाहत होतो। त्यावेळी आम्हाला कल्पना नव्हती की या ठिकाणी सप्ताहाला आल्यानंतर जनतेचा समुद्र देखील आम्हाला पाहायला मिळेल। चराचरात वास करणारी गंगागिरी महाराजांची शक्ती आणि त्या शक्तीचं स्वरूप तुम्ही सगळी मंडळी या ठिकाणी आहात। तुमची शक्ती आणि तुमचा आशीर्वाद या ठिकाणी प्राप्त करतो।